Standard 8 English 2.1. Try again. Warming up. Chit chat. Page number 27. सर्वात आधी आपण वॉर्मिंग अप चिट चॅटचे काही क्वेश्चन समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 1 आहे, व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? तुम्हाला काय आवडतं, कविता की गोष्टी? 2. व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? कोणत्या प्रकारच्या कविता तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतात? 3. डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? कविता आपल्याला प्रेरणा देतात असे तुम्हाला वाटते का? 4. डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला अशी एखादी प्रेरणादायी कविता आठवते का? 5th क्वेश्चन, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? तुम्ही ती केव्हा शिकलात किंवा ऐकलीत? आणि 6th क्वेश्चन, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? तुम्हाला तिच्यापासून काय संदेश मिळाला? तर असे हे 6 प्रश्न आपण आता समजून घेतले, त्यांचा अर्थ समजून घेतला. आता त्यांचं संभाव्य उत्तर काय असेल ते आपण शिकूया. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डू यू लाईक, poems or stories? The answer will be like this. I like the poems. मला कविता आवडतात. I like the stories. मला गोष्टी आवडतात. You may write your own answer. Question number 2. What kind of poems do you enjoy the most? The answer will be like this. I enjoy the lyrical poems most. मला गाता येण्यासारख्या कविता ह्या आवडतात, त्यात मला सर्वात जास्त आनंद होतो. आय एन्जॉय द ललबाय मोस्ट. मला ललबाय म्हणजे अंगाई गीत जास्त आनंद देतात. Question number 3. Do you think poems can inspire us? You may answer like this. Yes, I am sure that poems inspire us. हो, मला खात्री आहे की कविता आम्हाला किंवा मला प्रेरणा देतात. Yes, definitely, poems inspire us. किंवा उत्तर तुम्ही असं देऊ शकतात की हो, निश्चितच कविता आम्हाला प्रेरणा देतात. Question number 4. Do you remember such inspiring poem? तुम्हाला अशी एखादी प्रेरणादायी कविता आठवते का? You may answer like this. Yes, I remember such inspiring poem. मला अशी प्रेरणादायी कविता आठवते. किंवा Yes, I remember the inspiring poem. We shall overcome. होय, मला एक प्रेरणादायी कविता आठवते, ती म्हणजे We shall overcome. Question number 5. When did you learn or listen to it? You may answer like this. I learned it when I was in standard 7. मी 7वीत असताना ती कविता शिकलोय. किंवा I learned that poem in childhood. मी माझ्या बालपणातच ती कविता शिकलो. Next. 6th question. What message do you get from it? You may answer like this. We get message from that poem that we should not lose hope. One day we will win. आपल्याला त्या कवितेतून असा संदेश मिळतो की आपण आशा गमावली नाही पाहिजे, आशा सोडली नाही पाहिजे. One day we will win. एके दिवशी आपण नक्कीच विजयी होऊ. अशा प्रकारे तुम्ही ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आपले स्वतःची उत्तरे देऊन. आता पुढचा एक प्रश्न आहे वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी मधलाच. त्याचा पार्ट ए आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 each. 6 मुलांचा, प्रत्येकी 6 विद्यार्थ्यांचा एक एक गट तयार करा. Everyone from the group should share an experience or situation where at first he or she experienced failure but after continuous efforts achieved success. त्याने किंवा तिने सुरुवातीला अनुभवलेले अपयश व नंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळवलेले यश याबाबत गटातील प्रत्येकाने
आपले अनुभव किंवा प्रसंग आपापसात सांगा. तर तुम्ही अनुभव अशा प्रकारे सांगू शकतात किंवा तुमचा स्वतःचाही अनुभव तुम्ही सांगू शकतात. तर हा अनुभव आपण वाचूया. What is given in this? Rohit came to class 5. His handwriting was not good. Nobody could read his handwriting. Even teacher could not understand it. So he was very upset. Teacher told him to write 1 page handwriting daily. He did it for a month daily, and then his handwriting was improved. He passed in next exam with good marks. He got success only because of his hard work. तर अशा प्रकारे तुमचं उत्तर असू शकतं. आता या प्रश्नावरच आधारित पुढचा प्रश्न आहे पार्ट बी. Decide which experience shared in the group is the remarkable. गटात सांगितलेला कोणता अनुभव उल्लेखनीय आहे ते ठरवा. Fill the flowchart with the steps taken for success. हे यश मिळवण्यासाठी केलेली प्रत्येक कृती लिहून पुढील प्रवाह तक्ता पूर्ण करा. आता आपल्या समोर येईल एक प्रवाह तक्ता. त्या फ्लोचार्टमध्ये तुम्हाला जे प्रसंग तुम्ही आता सांगितलेले असणार तर त्या प्रसंगांच्या ज्या सक्सेस मिळवण्याच्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपल्याला लिहायच्या असतील. तर बघा, एक उत्तर नमुना म्हणून तुम्हाला इथं सोडवून दाखवलेला आहे. त्याची पहिली पायरी, जे उत्तर जो अनुभव आपण मागे शिकलो त्याची पहिली पायरी आहे लिसन्ड टू द टीचर. दुसरी पायरी आहे स्टार्टेड वर्क. सर्वात आधी त्याने शिक्षकांचं ऐकलं, मग नंतर त्याने कामाला सुरुवात केली. त्यानंतर फोकस्ड ऑन वर्क, त्या कामावर त्याने लक्ष केंद्रित केलं. फोर्थ स्टेप इज केप्ट रायटिंग डेली. बघा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट आपण सुरुवात करतो, दुसऱ्यांचं ऐकतो, लक्ष केंद्रितही करतो, परंतु ती गोष्ट दररोज करणे हे अपेक्षित असतं, तरच ती गोष्ट ही चांगल्या प्रकारे होते आणि तिच्यात आपण कौशल्य मिळवू शकतो. म्हणून हा चौथा टप्पाही खूप महत्त्वाचा आहे. केप्ट रायटिंग डेली. त्या विद्यार्थ्याने दररोज एक पान लिहिणे चालू ठेवले. जर त्याने ही स्टेप नसती केली तर त्याला यश मिळालं असतं का? No, he couldn't get success. That's why this step is very important in student's life. तर मग त्याने या चारही स्टेप पूर्ण केल्यानंतर लास्ट त्याला काय मिळालं? Passed the exam with good marks. तो चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाला आणि त्याला यश मिळालं. तर असे आहेत हे काही टप्पे, स्टेप्स, ज्या स्टेप्सद्वारे आपण कोणतीही गोष्ट ही साध्य करू शकतो. You can add your own points too. Okay? See you the next question. Question number 2. See the images. Rearrange and write the proper line numbers for each from those given below. तर या प्रश्नाचा अर्थ आहे, दिलेली चित्रे पहा, प्रत्येक चित्रासाठी खाली दिलेल्या वाक्यांचा क्रम लावून योग्य क्रमांक लिहा. आता इथे 1 2 3 4 5 6 पिक्चर्स दिलेले आहेत. इथं ब्रॅकेट्स दिलेले आहेत. त्या ब्रॅकेट्समध्ये खालील जे वाक्य दिलेले आहेत 6, या 6 वाक्यांपैकी एक योग्य तो लागू असेल तो क्रमांक या ब्रॅकेट्समध्ये आपल्याला लिहायचा आहे वाक्यांचा. आलं लक्षात? आधी चित्रांचं निरीक्षण करा. इथे एक वॉल दिलेली आहे, भिंत. त्या भिंतीवर एक स्पायडर चढतो आहे. इथं चढताना तो खाली पडला, नंतर तो आणखी वरती चढला, नंतर अजून खाली पडला, नंतर अजून बऱ्याच वरतीपर्यंत चढला आणि शेवटच्या चित्रात दाखवलेलं आहे की तो ती भिंत पूर्णपणे वरती चढण्यासाठी यशस्वी झाला आहे. तर ह्या चित्रांचं वर्णन करणारे काही वाक्य खाली दिलेले आहेत, परंतु ते जम्बल्ड ऑर्डरमध्ये आहेत. त्यांना आपल्याला
क्रम लावायचा आहे योग्य तो या चित्रांनुसार. तर पहिलं वाक्य आपण समजून घेऊया. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. तो कोळी पुन्हा थोडा वर चढला. ही आहे पहिलं वाक्य आणि त्याचा अर्थ. सेकंड, yet it did not give up and climbed higher and higher. तरी त्या कोळ्याने प्रयत्न सोडून न देता वर वर चढत गेला. थर्ड सेंटेन्स, it slipped and fell down. तो निसटला आणि खाली पडला. फोर्थ सेंटेन्स, a spider began to climb a wall. एका कोळ्याने भिंत चढायला सुरुवात केली. फिफ्थ सेंटेन्स, finally it reached the top. आणि अखेरीस तो वर उंच जागी पोहोचला. लास्ट सेंटेन्स, it fell down again the second time. पुन्हा दुसऱ्यांदा तो खाली पडला. तर हे आता आपण या 6ही वाक्यांचे अर्थ समजून घेतले. आता या चित्रांनुसार कोणतं वाक्य या चित्राला तुम्ही देणार त्याचा क्रमांक वरती लिहायचा आहे. तर बघा, सर्वात आधी याने चढण्यास सुरुवात केलेली आहे. तर यापैकी कोणतं वाक्य योग्य असेल बरं पहिल्या चित्रासाठी? फोर्थ सेंटेन्स. काय बघू बरं? अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल. तर हे वाक्य इथं बरोबर लागू पडतं. आता दुसरं चित्र बघा. या दुसऱ्या चित्रामध्ये स्पायडर थोडा खाली आलेला आहे. तर ह्या अर्थाचं इथं कोणतं वाक्य आहे? सेंटेन्स नंबर 3. ते आहे इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. बरोबर. आता तिसरं, तो खाली पडला परंतु आणखी थोडा वरती चढलेला आहे आधीपेक्षा. तर हे वर्णन करणारं वाक्य कोणतं आहे? सेंटेन्स नंबर 1. करेक्ट. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. पुढचा आहे तो आणखी वर चढल्यानंतर थोडा खाली आला, म्हणजेच सेंटेन्स नंबर 6 आहे इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. आणि पुन्हा तो दुसऱ्यांदा खाली पडला हे दर्शवणारं हे चित्र. तर त्याने आशा गमावली नाही. काय केलं त्याने? पुन्हा प्रयत्न केला वॉल, भिंत चढण्याचा. आणि मग 2 नंबरचं जे वाक्य आहे ते आपल्याला दर्शवतं की yet it did not give up and climbed higher and higher. आणि सर्वात शेवटची स्टेप म्हणजे त्याने मिळवलेल्या यशाची, तो ती भिंत पूर्णपणे वरपर्यंत चढून गेला. कोणत्या नंबरचं वाक्य इथं राहिलेलं आहे? सेंटेन्स नंबर 5. फायनली इट रीच्ड द टॉप. आणि अखेरीस तो वर उंच जागी पोहोचला. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. या चित्रांना या वाक्यांचा योग्य तो क्रम लावलेला आहे आणि ते क्रमांक तुम्ही सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आलं लक्षात? आता पुढे दिलेला आहे आपल्याला मॉरल. मॉरल म्हणजे त्या गोष्टीचा बोध. आपल्याला त्या गोष्टीतून काय शिकायला मिळाले, काय बोध मिळाला. या प्रसंगातून आपल्याला बोध मिळाला की इफ यू फेल ॲट फर्स्ट, ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. जर सुरुवातीला तुम्ही अयशस्वी ठरलात, अपयशी झालात, तर प्रयत्न सोडून देऊ नका. ट्राय अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. टिल यू सक्सीड. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत. तर हे आहे मॉरल ऑफ दिस इन्सिडेंट. अशा प्रकारे आपण आज वॉर्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटी ही समजून घेतलेली आहे.